गुरु दरिया में जाना मन कहीं और चले न जाना, बैठ तो उपजत ज्ञाना मन कहीं भूल न जाना, कोटि तीरथ गुरु चरण में गावत पुराण वेद पुराण, गावत वेद पुराण कि गुरु चरण में 68 तीरथ, गुरु पूजा में सबकी पूजा। पुढे सांगतायत सूर नर मुनि और फिर औलिया ये है सब भ्रम भ्रमना, मन कहीं और न जाना, गुरु दरिया में नहाना मन कहीं और न जाना। कहत कबीरा सुंदर साधु गुरु है एक मूल ठिकाना मन कहीं और न जाना। हे मन को आपको पूछना है, आपल्याला कुठे जायचे नाही, आपल्याला मन जे आहे संतांच्या चरण मध्ये लावायचे, गुरुच्या चरण मध्ये लावायचे, गुरुने जे जे आम्हाला सांगितलं त्याच्यावर लावायचे। गुरु आदेशचे पालन करणं ही कलियुगामध्ये सच्ची भक्ती आहे, म्हणून आपल्याला गुरु आदेशाचे पालन करूनच आपली आत्मा पूर्ण पार होणार आहे। तुम्ही सांगाल त्याचे काय प्रमाण आहे? स्वतः तुम्ही प्रमाण आहे, स्वतः तुम्हाला हा अनुभव आलेला आहे। मी जो अगोदर बोललो मन की जाने तन की जाने जाने चित्त की चोरी, तुम्ही म्हणा मन की जाने मतलब ज्या दिवशी तुम्ही बाबाजी गुरुजी महाराजांकडे गेले, बाबाजींनी सत्संग सुरुवात केली, त्या दिवशी तुम्ही बाबाजीकडे पाहतायत, बाबाजी तुमच्याकडे पाहतायत, आणि ज्यावेळेस बाबाजींनी एक एक वचन मारले, प्रत्येक माणसाला प्रत्येक भगिनीला असं वाटायचं की बाबाजी मला बोलतायत। प्रत्येक या ठिकाणी जितके करोड लोक गेले, जितके लाख लोक गेले, सर्वांना असं वाटायचे की बाबाजी मला सांगतायत, म्हणजे बाबाजी तुमची मनातली गोष्ट ओळखत होते। मन की जाने मनाचे जाणणारे स्वयं अनंत महाप्रभू मानवतन धारण करून या धर्तीवर आले आणि आपले गुरु बनले, आणि त्यांनी आपल्या मनाचे ओळखलं तरी आपण त्यांना समजू शकत नाही। विचार करा, आजच्या सत्संग तुमच्या जीवनातला दशा आणि दिशा बदलण्याची आहे। आमचं सौभाग्य की आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलो। पुढे गुरु महाराजांनी सांगितलं तन की जाने, मनाचं जर तुम्हाला सांगून दिलं तन की जाने मतलब काय? आज बी आपण गावागावामध्ये नारा लावतोय, काय नारा लावतोय? छोड़ दो अंडा मांस शराब इससे होती बुद्धि खराब, मानवता का कर दिया नाश करो खाकर मत। शराब एक बीमारी है, घर में दुखिया, ये का बोलते हैं अपन? बाबा जगदुजी महाराज का कहना ये है, हाथ जोड़कर विनय हमारी ओछा। हे कधी आपण नाही केलं तर आपलं तन काय होणार आहे? खराब होणार आहे। तन की जानणार आहे, मनाचं तर आम्ही ओळखलं, पण हमारी तन के जानने वाले स्वयं बाबा जगदुजी महाराज, अरे हमारी तन की तो जाना ही जाना उन्होंने। पण ते काय सांगताय, तुम्ही गावागावात जा, त्यांना हा आवाज लावून द्या, तुमच्या नातेवाईकांना सांगा, प्रत्येक माणसाला प्रत्येक प्रेमीला बाबाजींनी काय सांगितलं होतं? बच्चा जब मथुरा आएगा तो एक आदमी को लेके आना, 4 आदमी को लेके आना। तुम्ही आपण सर्व लक्झरी भरून भरून घेऊन गेलो। आमचे काटे दादा 4 से 7 आयशर गाडी ट्रक, कारण का गरीब लोकांना जास्त लोक तिथं बसायला पाहिजे, कमी खर्च लागायला पाहिजे, हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं। हे काय केलं, कशा करता केलं? मग आपण कुठं आहोत, आपले विचार कुठं आहेत? बाबा जगदुजी महाराजांनी काय सांगितलं? तन की जाने, जाने चित्त की चोरी। पुढे काय सांगतायत? चित्त की चोरी मतलब काय? आपल्या शरीरामध्ये अंतकरण हे ती जी जीवात्माच्या चारी बाजूने जीवात्माला घेरलेलं आहे, म्हटले चारी बाजूला अंतकरण आहे। सर्वात मेन मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार आहे। आपली निर्णय शक्तीचा आज भी आपण विचार करत नाही, कारण या ठिकाणी बाबा जगदुजी महाराजांनी सांगितलं तुमचे चित्त म्हणजे एक कॅम्प्युटर आहे,
तुमच्या चित्तमध्ये काय येतं हे तुम्हाला सुद्धा समजत नाही. तुमची बुद्धी कुठे चालते हे पण तुम्हाला समजत नाही. तुमचं काय कशामध्ये हित आहे, कशामध्ये कल्याण आहे, ही बी कधी गोष्ट आपल्याला समजत नसेल तर आपला सारखा त्याला म्हणावं लागेल की आपण बिनकामाचे माणसं. आपण उच्च महात्मा सतधाम मधून आलेले स्वयं बाबा जयगुरुजी महाराज त्यांचे शिष्य आहेत. आजपर्यंत जो आवाज या धरतीवर कुठल्याही महात्माने नाही लावला असा आवाज बाबा जयगुरुजी महाराजांनी लावला. तो आवाज कोणता? हम आए वही देश से जहां तुम्हारा धाम, तुमको तुम्हारे घर पहुंचाना बस एक हमारा काम. गुरु महाराजांचं दुसरं कुठलं काम आहे सांगा? गुरु महाराजांचं दुसरं कुठलंच काम नाही. आपली जीवात्मा नरक मध्ये नको जायला पाहिजे त्याच्याकरता ती मिळत आहे आणि म्हणून हा सर्व अभ्यास करतोय, सर्व वेळ करत आहे. सणाची सेवा कोणाकरता करतोय आपण? आपल्या स्वतः करतो. मनाची सेवा कोणाकरता करतोय? सुमन नाम भजन आपल्या करतो. धनाची सेवा कोणाकरता करतोय? आपल्या करता. या ठिकाणी संगत मध्ये कधी तुम्ही सेवा करत असाल तर तुम्ही स्वतः करता करताय, आणि तुम्ही कधी स्वतः करता ही सेवा करत नसाल तर तुम्ही तुम्हाला स्वतःला धोका देताय. या ठिकाणी आम्ही स्वतःला काय धोका देतोय? या ठिकाणी कलयुग जाणार आहे, सतयुग येणार आहे. आता मला सांगा, सतयुगामध्ये तुम्हाला थांबण्यासाठी तुमच्याकडे कुठल्या वस्तू आहेत? सतयुगाची कुठली वस्तू तुमच्याकडे? कुठल्या वस्तू तुमच्याकडे नाही. बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितले म्हणून त्यांनी कलयुगला सांगितलं की तू थांब, सतयुगला सांगितलं की तू अजून येऊ नको. काय सांगितलं? तू अजून येऊ नको, कारण की या ठिकाणी सर्वांनी कलयुगच्या 7 सामान आपल्या जवळ ठेवलेला आहे. कलयुगच्या 7 सामान कुठलं आहे? चोरी, खोटं बोलणं, निंदा करणं, माता पिताची सेवा न करणं, मांस खाणं, दारू पिणं, एकमेकांची ईर्ष्या करणं, अनाप शनाप कर्म करणं आणि धर्माच्या विरुद्ध वागणं. याच्यात मला सांगा तुमच्यामध्ये याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत? सगळ्या. तर बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितलं, काल तो क्या, अगर महाकाल भी आ गया तो आपका बाल बाका नहीं कर सकता, लेकिन कब जो 4 जगह है, 4 स्थान है, वो 4 जगह पे आप रुकना नहीं. अगर 4 जगह पे आप नहीं रुके तो काल तो क्या महाकाल भी आ गया तो आपका बाल बाका होने वाला नहीं. तो वो 4 जगह कौन सी? तो 4 स्थान कुठले? तर बाबा जयगुरुजी महाराजांनी पहिलं स्थान सांगितलं, ज्या ठिकाणी वेश्यागमन, वेश्यांच्या मध्ये तवाय वेश्यांच्या ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही कधी जाऊ. दुसरं स्थान सांगितलं, ज्या ठिकाणी दारूचा अड्डा आहे त्या ठिकाणी जाऊ पण नका, तिथं बघू पण नका, तिथं उभं पण न करा. तिसरी जागा सांगितली, ज्या ठिकाणी लोक पत्ते खेळतात, पत्ते खेळण्याजवळ तुम्ही थांबू पण नका, जे खेळत असतील तिथं बघू पण नका. 3 गोष्टी तर आपल्याला समजायला आली. पण 4थी गोष्ट कुठली? आसुरी संपत्ती. आता 3 गोष्टी आपल्याला समजले, 3 स्थानापासून आपण जाणार नाही. पण 4थं स्थान असं आहे की ते आपल्या अजून आपल्या डोक्यामध्ये बसत आणि तिथं सर्वजण अटकलेले आहे. कुठे? जो व्यक्ती दूध धुतो, दुधामध्ये जो पाणी टाकतो, जो पाण्याचा पैसा आहे तो आसुरी संपत्ती. आपण आपल्या शेतामध्ये कापूस लावतो, कापूस घरात आणतो, कापसामध्ये जे पाणी टाकतो, पाण्याचा जो पैसा येतोय ती आसुरी संपत्ती. आपण अनाज, मोठमोठे व्यापारी, आपली गोष्ट छोडा, आपण चांगलं गहू देतो, ते गव्हामध्ये मिलावट करतात, जो मिलावटचा पैसा येतो तो आसुरी संपत्ती. भगिनींना सर्वांना माहिती आहे, आपण तूरची डाळ, मूगची डाळ, बाकीच्या सगळ्या काही डाळी असतील, ते डाळी कशा असतात आणि तिथं कलर लावलेली डाळ येते. कलर लावून म्हणजे फसवणूक करून विकतात. जो मिलावट होते ती रिश्वत आहे. आणि सर्वात गोष्ट म्हणजे एक रिश्वत अशी आहे की ती तुम्ही पण करतात, मी पण करतो, सर्व करतात. तलाठी असो, छोटा से छोटा कर्मचारी असो, बडा से बडा कर्मचारी असो,
तुमचं कुठलं कोर्टाचं कुठलं काही काम होत नसेल त्यावेळेस आपण काय करतो, त्याला पैसे देतो. कसे पैसे देतो, त्याच्यापेक्षा पहिले माझं काम व्हायला पाहिजे. तो पण रिश्वत घेतो आणि आपण रिश्वत देणाराही आणि घेणाराही पार्टी आहे. या गोष्टी बाबा जगबुद्धजी महाराजांनी सांगितलं की रिश्वत कधी तुम्ही घेतली दिली ती असुरी संपत्ती आहे. कारण की तुमच्या पैशाने तो वाईट काम करतोय. तो वाईट काम करतोय म्हणजे तुमच्या डोक्यावर तो पाप आलो. तर या 4 स्थानावर आपल्याला कधी जायचं. मग दुसरी गोष्ट बाबाजी काय बोलले, मेहनत करो, ईमानदारी से करो तो आपको बरकत मिलेगी.